खूप कंपन्या येतात मार्केटमध्ये. म्हणजे तुम्ही जर एखादा ऑनलाईन बिझनेस करायचं ठरवलं, तर तुम्हाला बऱ्याच गोष्टी ऐकायला मिळतात. ही कंपनी आहे, नेटवर्क मार्केटिंग आहे, MLM कंपनी आहे, डायरेक्ट सेलिंगची कंपनी आहे. असे बरेच शब्द तुम्हाला ऐकायला मिळतात. तर तुम्ही पूर्णपणे कन्फ्यूज होऊन जाता, की नक्की कोणत्या पद्धतीचं काम आहे हे आणि तुम्हाला वाटतं की ते स्कॅम आहे म्हणून तुम्ही सोडून देता. तर हेच मी आज तुम्हाला क्लिअर करणार आहे. तर बरेच लोक याच कन्फ्युजनमध्ये आहेत. डायरेक्ट सेलिंग, MLM, नेटवर्क मार्केटिंग, ॲफिलिएट मार्केटिंग. काही लोकांना तर डिजिटल मार्केटिंगसुद्धा सेमच वाटत आहे. हेच मी तुम्हाला आज नक्की डायरेक्ट सेलिंग म्हणजे काय, MLM काय, नेटवर्क मार्केटिंग काय, हे सगळं सेम आहे की डिफरंट आहे, हेच मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, अगदी सोप्या भाषेत. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. तुमचं जर सर्चिंग चालू असेल, ऑनलाईन अर्निंग कोणकोणत्या पद्धतीने केली जाते, तर तुम्हाला सर्वात प्रथम नेटवर्क मार्केटिंग, ॲफिलिएट मार्केटिंग, ब्लॉगिंग, फ्रीलान्सिंग या टाईपचे व्हिडिओज बघायला मिळतात. तर यातील फ्रीलान्सिंग तर मी फ्रीलान्सिंग म्हणजे काय हे थोडक्यात मी चॅनलवरती व्हिडिओ टाकला आहे ऑलरेडी. आता नेटवर्क मार्केटिंग सर्च केलं की तुम्हाला सर्वात प्रथम 3 गोष्टी लक्षात येतात. 3 गोष्टी बघायला मिळतात. नेटवर्क मार्केटिंग, MLM आणि डायरेक्ट सेलिंग. तर बघूया डायरेक्ट सेलिंग म्हणजे काय. तर नावातच आहे डायरेक्ट सेलिंग. डायरेक्ट एखादं प्रॉडक्ट डायरेक्ट सेल केलं जातं, ते डायरेक्ट सेलिंग. फॉर एक्झाम्पल कंपनीज घेऊयात, ॲक्वागार्ड, डेल कंपनी यासारख्या कंपनी काय करतात, डायरेक्ट सेल करतात. त्या कंपनीचे एम्प्लॉईज प्रोडक्ट डायरेक्ट सेल करण्यासाठी सुद्धा बसलेले असतात. डायरेक्ट कंपनी थ्रू कस्टमरपर्यंत तो प्रॉडक्ट सेल केला जातो. नेटवर्क मार्केटिंग म्हणजे काय. नेटवर्क मार्केटिंग हे डायरेक्ट सेलिंगचाच एक फॉर्मॅट आहे. तर यामध्ये कंपनी तुम्हाला ऑफर करते की तुम्ही एखादी टीम बनवू शकता आणि त्या टीम थ्रू कंपनीचे प्रॉडक्ट सेल करू शकता आणि त्यातून तुम्हाला कमिशन दिले जाते. नेटवर्क मार्केटिंग ही एक चेन सिस्टीम असते. म्हणजे तुम्ही समजा तुमच्या थ्रू कोणी तो प्रोडक्ट परचेस केला, तर त्याचं तुम्हाला कमिशन मिळणार किंवा पुढचा जो व्यक्ती आहे ज्याने प्रॉडक्ट परचेस केला आहे, त्याच व्यक्तीने अजून पुढच्या व्यक्तीला तो सेल केला, तर त्याचंसुद्धा 1 to 2% काहीतरी कमिशन डायरेक्ट तुम्हाला सुद्धा मिळतं आणि त्या व्यक्तीला सुद्धा मिळतं. जसं तुमच्या खालच्या लेवलचे व्यक्ती वाढत जातील, तसं तुमचं प्रत्येक व्यक्तीचं कमिशनसुद्धा तुम्हाला मिळतं आणि तुमच्या सेलिंगचं कमिशनसुद्धा तुम्हाला मिळतं. तर हे नेटवर्क या टाईपचं MLMमध्ये किंवा डायरेक्ट सेलिंगमध्ये किंवा ॲफिलिएट मार्केटिंगमध्ये असं नसतं. हे फक्त नेटवर्क मार्केटिंगमध्येच असतं. हे चेंज MLM म्हणजे काय, तर मल्टी लेवल मार्केटिंग. यामध्ये लोकांना रिक्रूट केलं जातं, म्हणजे लोकांची भरती करून घेतली जाते कंपनीमध्ये. इट्स अ रिक्रूटर मॉडेल. म्हणजे तुम्ही जेवढ्या जास्त लोकांना रिक्रूट करणार, भरती करून घेणार, तेवढं जास्त तुम्हाला कमिशन मिळणार आणि हे काम इलिगल मानलं जातं इन मोस्ट ऑफ केसेस. काही नसतं. नेटवर्क मार्केटिंगमध्ये तुम्ही प्रॉडक्ट सेल करत असतात आणि तुम्हाला त्या प्रॉडक्टविषयी माहिती असते. सो तुम्ही ते प्रॉडक्ट सेल करत असता आणि इतर लोकांना पण सेल करण्यासाठी इन्फॉर्मेशन देऊन जॉईनिंग करून घेता आणि त्याच्यामध्ये कोणतीही अशी कंडिशन नसते की लोकांना भरती करून घेणे. डायरेक्ट सेलिंग, नेटवर्क मार्केटिंग, ॲफिलिएट मार्केटिंग खूप लाखो कंपन्या प्रेफर्स करतात, कारण कंपनीचा मोटो काय असतो, सेलिंग. तर यासाठी या अशा डिफरंट टाईपच्या मार्केटिंग्स केल्याशिवाय कंपनी पण ग्रो होत नाही. काही लोक हे सगळं जे आहे ते सेम असं मानून बसलेले असतात. म्हणजे हे एक सगळीकडे मिथ पसरलं आहे की हे सर्व एक इलिगल काम आहे आणि सगळं सेमच आहे असं. थोडक्यात डायरेक्ट सेलिंगमध्ये कंपनी त्याचे प्रॉडक्ट्स डायरेक्ट सेल करतात कस्टमरपर्यंत. सेकंड इज MLMमध्ये रिक्रूट केलं जातं लोकांना भरती करून घेतलं जातं, जॉईनिंग करून घेतलं जातं आणि त्याच्या बेसवरती कमिशन मिळतं. इज नेटवर्क मार्केटिंगमध्ये प्रॉडक्ट सेल करतात. याच्यामध्ये पण लोक जॉईनिंग करून घेतले जातात, पण ते प्रॉडक्ट सेल करण्याच्या बेसवर घेतले जातात. तुमच्यावर ज्या लोकांचा विश्वास असेल ते लोक जॉईन होतात, ते प्रॉडक्ट्स यूज करतात आणि पुढं सेलिंग चालू ठेवतात. असं हे नेटवर्क मार्केटिंग चेन सिस्टीम असते. आय होप तुम्हाला हे क्लिअर झालं असेल. या तिन्ही गोष्टी सेम नाही आहेत. होप सो व्हिडिओ हेल्पफुल वाटला असेल. आणि तुम्हाला जर ॲफिलिएट मार्केटिंगविषयी माहिती हवी असेल, तुम्हाला जर ॲफिलिएट मार्केटिंग आणि नेटवर्क मार्केटिंग सेम वाटत असेल, तर त्याचासुद्धा व्हिडिओ मी पुढे घेऊन येणार आहे. तर स्टे ट्यून्ड फॉर अपकमिंग व्हिडिओज. तर नेटवर्क मार्केटिंग लोकांना का नको वाटतं, तर जे लोक करतात, ज्या लोकांना प्रॉडक्ट सेलिंगमध्ये काही प्रॉब्लेम नाही ते लोक करतात नेटवर्क मार्केटिंग. पण ज्या लोकांना मार्केटिंग करायचं नसतं किंवा एखादा प्रॉडक्ट सेल करायचा नसतो, तर त्या लोकांना असं वाटतं की नेटवर्क मार्केटिंग हे एक स्कॅम आहे. पण ते स्कॅम केव्हा होतं, तर ते जेव्हा आपल्याला त्या प्रॉडक्टविषयी काही माहिती नसते आणि फक्त आपण लोक जॉईनिंग करत घेत असतो, त्यावेळेस आपण स्कॅम म्हणू शकतो. पण ज्यावेळेस आपल्याला त्या कंपनीविषयी किंवा त्या प्रॉडक्टविषयी डिटेल माहिती असेल, आपल्याला विश्वास असेल त्याच्यावरती आणि मग आपण पुढे सेल करतोय, तेव्हा ते एक जेन्युइन वर्क ठरले जाते.
मग ते करायचं की नाही, नेटवर्क मार्केटिंगमध्ये पडू नका वगैरे, असं जे आहे मिथ, ते आपल्यावरती डिपेंड आहे. कोणतंही काम आपल्यावरती डिपेंड असतं. ते फक्त जेन्युनली केलं की ते स्कॅम ठरत नाही. फक्त जी कंपनी आहे आणि जो प्रोडक्ट आहे त्याची फुल माहिती तुम्ही घेतली पाहिजे. फ्रॉड कंपनी आहे का, किंवा कधीपासून चालू आहे कंपनी, जेन्युन आहे का, ट्रस्टेबल आहे का, याची सर्व पूर्ण माहिती घेऊन मगच तुम्ही जॉईन होऊ शकता. आज मी तुम्हाला डायरेक्ट सेलिंग, नेटवर्क मार्केटिंग अँड MLM या तिन्ही कन्सेप्ट्स क्लिअर केले आहेत. तर आता तुम्ही ठरवायचं आहे तुम्हाला कोणत्या पद्धतीने ऑनलाईन इन्कम जनरेट करायची आहे.